नमस्कार भावांनो बहिणींनो, कोणाची चहा पाणी झाली? मी पण आता नेमकीच चहा पाणी झाली. घरातले काम आवरले. आज रविवार होता तर लयच काम होते. कपडे गिपडे धुतले. आज इतले काम होते सकाळचे. मग आज काय केलं, आज 7 वाजता उठले होते. पण उठले तर मग पटपट कामच आवरून घेतले. म्हणलं मग लय उशीर होतोय, म्हणलं आपण आता काम गिम आवरून घ्या. मग लगे सकाळी 7 वाजता उठले. पाणी गेले ठेवलं, आंघोळ बिंघोळ केली, घरातले काम आवरले. म्हणलं बाबा आता आपण जर उशिरा उठलो म्हणलं तर मग आता आपले काम तर लयच लांबतील. म्हणलं मग हारसूला पण ट्युशन होतं, पण हारसू काय आज ट्युशनला गेला नाही. म्हणे मम्मी मला काय जायचं नाही, म्हणजे आज त्याला डोकं चक्रा म्हणजे चक्रा येऊ लागल्या. तर थंड्या वातावरणानं म्हणजे पंखा बंदच नाही करत, लय फुल पंखा करतोय तो त्याच्यामुळं. मग आता झोपिले. आता घरातले काम गिम आवरले तर आता स्वयंपाक राहिलाय. आता स्वयंपाक बनवून घेते मी आणि स्वयंपाक पाणी करायचा आणि लगेच मग स्वयंपाक झाला तर मग काहीच कामं राहत नाही. आता भांडे घासले, सगळे कामं झालेत. आता भांडे गेले घासून घेतले चहा पाण्याची. सकाळची घाई राहतीच. मग आता एवढे राहिले शिवले भांडे लावून घेते आणि मग आपले कामं झालेत. आता स्वयंपाकच राहिलाय. पीठ गीठ भिजवून लगेच स्वयंपाक पाणी करीन. आता काल मला लय हेडो टाकायला उशीर झाला, मला पटावा चालता काल हेडो टाकायचा, त्याच्यामुळं टाकलाच नव्हता लवकर. आता थोडेसे भांडे लावायचे, तेवढे भांडे लावून घ्यायचे. मग आपले कामं झाले आणि लगेच मग स्वयंपाक करायला मी सुरुवात करीन. आता काय जास्त कामं राहिले नाही, आता स्वयंपाकच राहिलाय. पाणी आता पाण्यावाले दादा आले, पाणी गेले दिलं त्यानं, ते पाणी घेतलं आता. आणि आता स्वयंपाकाची तयारीच करायची. आता काही एवढे कामं राहिले नाही. आज मला लय कंटाळा आलता काम करायचा, पण म्हणलं आता आपण पटपट काम आवरून घ्या. म्हणलं मग एवढं टेन्शन नाही राहत. कामं गिमं आवरले आता थोडेसे भांडे राहिले, ते भांडे लावून घ्यायचे आणि लगेच स्वयंपाक पाणी करते. आणि आज काय हारसू ट्युशनला गेला नाही, म्हणून काय आज ट्युशनला जायचं नाही. कधी कधी लेकरं करते कंटाळा. आणि असं पण थंड्या वातावरणानं लय हातपाय दुखतेत लेकरायचे. पण म्हणजे काल शाळेची तर्फी द्यायची हे होती सहल, तर मग जेवायला गेलते तिकडं. म्हणजे सगळ्या लेकरायचं जेवायला नेलं होतं, तर मग पावभाजी खाऊ घातली. कारण तिकडं म्हणजे पैसे घेऊन गेलते फिरलं, मग नेलं तिकडं द्यायला फिरायला. तर फिरायला गेलता हारसू. मग लय उशीर झालता त्याला घरी यायला. म्हणजे 3 वाजलेच होते त्याला घरी यायला. मग आपण जीव लागला होता, म्हणलं लय उशीर झालाय लेकराला, कधी येतोय हारसून, त्याच्यामुळं म्हणलं उशीर झालाय आता. हा मला हारसू तर सांगूनच गेलता, पण तरी मग त्याच्यासाठी जीव लागला होता. मग मला हारसून फोन केला, म्हणे मम्मी मला उशीर होणार आहे. हा सगळं सांगतोय तो. हा उशीर होणार आहे म्हणून आहे ना बाया. काल लय मजा आलती ना तुला. हा म्हणजे मित्र मंडळी सगळे राहते तर जास्त मजा येते लेकरायला. स्कूल कोण का बर. आणि आता पेपर आहेत. आता मग नंतर त्याला सुट्ट्या लागतील पेपर झाल्यावर. मग ट्युशन तर चालूच राहणार आहे म्हणायचं, त्याचे पेपर झाले तरी पण. स्वयंपाकच राहिलाय आता. भैयाचा आराम चाललाय. सकाळपासून भैयाच्या चक्रा येऊ लागल्या. आता थोडेसे भांडे तेवढे अर्धे लावले तर अर्धे राहिलेत लावायचे, तर नंतर लावीन आता. आणि आम्ही पण लय मान दुखायला लागली. मग मला आज कंटाळाच आला. आता मी स्वयंपाक पाणी करीन. आता असं काय कामाचा आळस करत नसते मी. ते हारसूचे पप्पा एवढत आले तर ते मजाक करते. पटपट काम आवरून घेते मी. आणि मार्केटात गेलं भाजीपाल्याचं, तेच भाजीपाले राहतात. दारावरले ताजा ताजा येतोय, पण तीच येतात मार्केटमध्ये पण इकडं. आता घरातले कामं झालेत आता आपले. आता एवढे काय कामं राहिले नाही. आता मला लगेच स्वयंपाक करायचा. चहा पाणी झाली. भैयानं काय आज पपडीचाच नाश्ता केलता. त्याला पण ते म्हणे मला काही इच्छा नाही नाश्ता करायला. आणि याच्या पप्पाने केलाय नाश्ता. आता गेलेत कामाला. मी आता म्हणलं आपण हेडो काढा म्हणलं, मग स्वयंपाक करीन. मग आता काय एवढे कामं राहिले नाही. आता स्वयंपाक पाणी करीन. मग झाले आपले घरातले काम. आणि भावांनो बहिणींनो हेडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये. आता तुमच्या ताईची स्वयंपाकाची तयारी आहेच. आता थोडासा स्वयंपाक करायचा आहे. आता काय जास्त स्वयंपाक करायचा नाही.
उठलो नाही तर आपल्यालाच आळस येतोय. तर मग उठल्यानं आपण लवकर तर आपले लवकर कामं होते शांततेने, म्हणजे मग एवढ्या काय कामाला उशीर होत नाही आणि आपल्याला पण आराम राहतोय ना. आपण उशिरा उठलो तर मग लय कामं लांबते, त्याच्यामुळे मला लवकरच उठायला आवडते. मग आपण पण शांततेने आराम करतो, धावपळ नसती मागं काय नाही, आपण आपले काम आवरले सकाळचे तर मग एवढं टेन्शन नाही. मग त्याच्यामुळं आणि इकडं पण लेकरं आता रविवारचे आता ट्युशन चालूच राहते म्हणायचं त्याचं. आता आमच्या भैयाला पण काय तब्येत बरी नसल्यामुळे भैयाचा चाललाय आता आराम, आणि त्याला पण आज लय कटाळा येईल. आज त्याचं झोपणंच चाललंय, म्हणजे म्हणे मम्मी मला चक्राने यायला लागल्यात. तर मग आता काय त्याला जास्त त्याची तब्येत बरी नसल्यामुळे मग त्याचा चाललाय आराम. आणि आता पायाची त्याला टीव्ही. आता मी थोडासा व्हिडिओ काढावं म्हणलं आणि मग स्वयंपाकाची तयारी करावं. आणि कपडेला ते सगळे कामं झालेत आपले. आता भावांनो बहिणींनो जास्त काय कामं राहिले नाही, आणि कामं करताना काय मी दाखवत नसते तुम्हाला. आता एवढे काय आपले कामं राहिले नाही, आता स्वयंपाकच राहिला. तेवढे अर्धे भांडे लावले तर अर्धे लावून घेते आता, आणि लगेच पाहते. मग आता भैयाला विचारीन काय भाजी बनवायची, लगेच 5-6 पोळ्या करायच्या आणि भाजी करायची, आणि मग स्वयंपाक करून मग थोडा आरामच राहतोय दिवसभर म्हणा. आता आमच्या भैयाचं चाललंय आता आराम करणं, त्याला पण बरं नसल्यामुळं. असं नाही तर मग बोलत असतोय, गप्पा गोष्टी करतोय मम्मी असं तसं. पण आज काय त्याला बरंच नाही, त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या आता त्याला आराम करू द्या. आता झोपेल आमचा भैया अंगावर घेऊन लगे हे झोपलाय. उमजीच आसन म्हणा ते, त्याला लय कटाळा येतोय दवाखान्यात यायचा. ते नाहीच म्हणतोय दवाखान्यात यायला. नाही चालतंय त्याचं, मन नाही यायचं मम्मी, मन नाही यायचं, म्हणजे लय आळशी येते दवाखान्यात जायला. गोळ्या औषध घ्यायचा लय कटाळा येतोय. डोकं जर दुखायला लागली तर झेंडू बाम काहीच लावू वाटत नाही त्याला झेंडू बाम तर लावायला आवडतच नाही. मग कसं डोकं राहील, आणि दवाखान्यात पण आम्हाला येऊ वाटत नाही, कटाळा येतोय. आणि मग आपण जर म्हणलं झेंडू बाम लावू का तर नाहीच म्हणतोय ते. आता हे राहिलेले भांडे घेते मी लावून, आता थोडेसेच भांडे आहेत, आता एवढे काय भांडे नाहीत, आता थोडेसेच लावायचे. कामं जिथल्या तिथं जर भांडे लावले तसं मग वाटते, नाही तर मग लय आळस येतोय ते गराडा पाहून भांड्याचा. आता झालेत आपले भांडे लावले, आता एवढे काय भांडे लावायचे राहिले नाही, थोडेसे भांडे लावले. आणि आज म्हणलं काहीतरी आपण नवीन व्हिडिओ टाका म्हणलं, तर मग भैयाची तब्येत बरी नव्हती, नाही तर आज मी त्याला म्हणलं आज आपण त्याला आता काहीतरी नवीन टाकावं. पण ते व्हिडिओत येतच नाही, नाहीतर बोलायचा त्याला म्हणजे लय लाज वाटते, ते व्हिडिओत येत नाही. नाहीतर मग इच्छा राहते त्याने व्हिडिओत यावं म्हणून, मस्त मग गप्पा गोष्टी करते लेकरं. पण मग ते नाही येत, मग नाही म्हणल्यावर जाऊ द्या, मग त्याला आवडतच नाही, लाजतोय तो. त्याला बोलायची लय लाज वाटते. नाही मी म्हणत असते चाल ना भैया एवढं, तर नाहीच म्हणतोय. ते म्हणतोय नाही मन नाही यायचं. मग मी काय बळजबरी नाही केली त्याला, म्हणलं जाऊ दे त्याची इच्छा नाही तर कशाला. आता भांडे लावून घेतले, आता झाले आता आपले घरातले काम सगळे. आणि आता कसं आहे, थंड्या वातावरणानं लेकराच्या तब्येती बिघडायला लागल्या. इकडं पण लय थंडी आहे, आता थोड्या दिवस थंडी राहीलच म्हणा हिवाळ्याची. नाही तर सुरतला काय एवढी थंडी नसती, पण आता इकडं पण थंड वातावरण आहे, एवढी थंडी नसती. सुरतला लय गरमट वातावरण असते, म्हणजे बाहेर गेलं तर थंडी वाजती ना. रात्रीच्या टायमाला पंखा फुल चालू करूनच झोपतोय भैया. मग त्याच्यामुळे मग लेकराचे डोक्याने दुखतंय, पण त्याला झोपच येत नाही. मी सांगते त्याला भैया पंखा कमी करून झोप, पण तो फुलच करून झोपतोय. मग चक्राने आपल्याला थंड्या हवानं पण मला पण 2-3 दिवस तसंच झालं. डोकं तर लगे असं वाकून काम करायला लागलं तर जास्तच फन करायचं, आणि चाळे तर लय ठणकायचे. थंड वातावरण आहे सुरतला पण यावर्षी, नाही तर एवढी काही थंडी नसती. सकाळी उठली तर दरवाजे जर खुलले तर लय गारवा, थंडा गारवा लागतोय. आणि गावाकडे पण थंडीचे म्हणायची, आणि इकडे पण थंडी. पण गावाकडे कसं आहे, ऊन राहतंय बसायला. मग आपण थोडं उन्हात बसलं तर आपल्याला मग केस धुतले तर गावाकडे केस सुकतेत, आणि इकडे कसं आहे मग दिवसभर ते केस वल्लेच राहते, सुकत नाही. मग जास्त डोके ठणकतेत, गेले डोकं ठणकते थंड्या वातावरणानं. आणि आपण जर हे केलं डोकं धुतलं तर मग पॅक बांधून टावेल मध्ये जर असले तसं हे होते, नाहीतर तरी सुकत नाहीत. मग लय थंड वातावरण आहे इकडं पण बापा. आणि ऊन नाही लागत शरीराला, खरं म्हणलं म्हणजे. मग ऊन नाही लागलं शरीराला तर आपल्याला जास्त हे होतं. इकडे ऊनच नाही लागत,
आणि असं पण आमच्या रूमाच्या सामने ऊनच येत नाही, काय नाही, मग त्याच्यामुळं थंडच वातावरण असतंय, लगे 12 मास थंड थंड थंड. थोडंसं ऊन येतंय तर त्याला उभं राहिलं तर लगेच चालल्या जाते, म्हणजे कपडे सुकत नाही एवढं. हलका हलका ऊन येतंय, मग दिवसभर कपड्यावर सावलीच राहते, म्हणजे ऊनच नाही लागत शरीराला. मग त्याच्यामुळे लेकरायला पण बरं हे वाटत नाही. आणि सकाळी जावं लागतंय, मग थंड गारवा लागतोय, त्याच्यामुळे चक्राने येतात लेकरा बाळायला पण. इकडं असं थंड वातावरण झाले. आणि भावांनो बहिणींनो व्हिडिओ कसे वाटते तर नक्की सांगा. भावांनो बहिणींनो, बाय. भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये.